डिकोडिंग संत या श्रावण महिन्यात सुरू केलेल्या सिरीजचा हा शेवटचा दिवस. डिकोडिंग संत या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत संत नरहरी सोनार. पांडुरंगाच्या भक्तीची गोड कहाणी सांगताना संत नरहरी सोनारांचा उल्लेख नेहमीच होतो. ते पेशाने सोनार होते आणि मूळचे पंढरपूरचे रहिवासी. पण त्यांचा स्वभाव असा की त्यांनी कधीच विठोबाचं दर्शन घेतलं नव्हतं, कारण ते फक्त शिवभक्त होते. त्यांना वाटायचं मी फक्त महादेवाची पूजा करीन, इतर देवांची नाही. एकदा एक श्रीमंत भक्त त्याच्या दुकानात आला आणि म्हणाला, माझ्यासाठी पांडुरंगाची सोन्याची मूर्ती तयार करून हवी आहे. नरहरींनी मनात विचार केला, विठोबाची मूर्ती बनवायची म्हणजे पंढरपूरच्या देवाचं रूप डोळ्यांनी पाहावं लागेल. पण मी तर शिवभक्त आहे. पण ग्राहकाच्या आग्रहामुळे त्यांनी अट घातली, मी मंदिरात जाणार नाही, तू मला फक्त विठोबाचं वर्णन कर. ग्राहकाने विठोबाचे रूप सांगितले. डोक्यावर मुकुट, कानात कुंडले, हात कमरेवर ठेवलेले, अंगावर पितांबर. नरहरी मूर्ती घडवायला लागले. पण जेव्हा जेव्हा ते विठोबाचा चेहरा बनवायला जात, तेव्हा महादेवाचा चेहराच त्यांच्या मनात असे. तेव्हा विठोबाने लीला केली. एके दिवशी मंदिरातून थेट त्यांच्या दुकानात येऊन महादेवाच्या रूपात उभे राहिले. नरहरी त्यांना शिव समजून काम करत राहिले. पण मूर्ती तयार होताच तिला पांडुरंगाचं तेज आलं. त्या क्षणी नरहरींना कळलं, शिव आणि विष्णू हे एकच आहेत. त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले आणि ते विठोबाच्या भक्तीत पूर्णपणे रंगले आणि शिव आणि विष्णू ऐक्याचा संदेश देऊ लागले. कशी वाटली ही स्टोरी तुम्हाला?